सामान्यातला सामान्य गरिबीतला गरीब व्यक्ती जो आहे त्यांच्यापर्यंत जाऊन मी पोचलो. त्यांची छोटी मोठी कामं केलीत. त्यांच्या सुखादुःखात मी कायम राहिलो. पण माझं जे संबंध आहेत लोकांशी एक जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळं मला विरोधक कोण आहेत हे विषय सोडून द्या. ही व्यक्ती बाहेर गेला पाहिजे, पार्सल पाठवायचं. पण मी सांगतो ह्याला पाठवायचं नाही, इथं ठेवायचं. कारण माने कुटुंब म्हणजे त्याला अगदी सहजासहजी फिरताना सुद्धा दिसते आणि त्याला झोपीतसुद्धा स्वप्न पडते ती की बाबा माने गौतम माने. 100% मी तालुक्यामध्ये 10 वर्ष झालं काम करतो. म्हणजे आमचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे. आणि गावागावात जाऊन मी पोचलो. म्हणजे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत तरुणापर्यंत जाऊन पोचलो. त्यांच्या अडचणी सोडल्यात. आणि माझी इच्छा होती की मला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळावी. पण ठीक आहे, कुठं तर पुढे मागं सरावं लागतं. आमचे बंधू मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहेत. त्याच्यामुळे मला गोरवडे पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली. उमेदवारीची इच्छा पूर्ण झाली, पण विजयाची इच्छा पूर्ण करायसाठी कसा प्रयत्न चालू आहे? तसं सांगायचं म्हणलं तर मी 10 वर्ष झालं काम करतो. त्यामुळं सामान्यातला सामान्य गरिबीतला गरीब व्यक्ती जो आहे त्यांच्यापर्यंत जाऊन मी पोचलो. त्यांची छोटी मोठी कामं केलीत. त्यांच्या सुखादुःखात मी कायम राहिलो. आणि त्यामुळे मला खात्री आहे की हे जे लोक आहेत ते मला कधीच सोडणार नाही. अगदी चांगल्या फरकानं मला निवडणार. हा तुमचा बालेकिल्लाच आहे. विरोधकांचं कसं आव्हान आहे? आता तसं सांगायचं म्हणलं तर मी माझं मूळ गाव कनेर आणि मी या गोरवडे पंचायत समिती गणामध्ये उचलून उभा राहिलो. पण माझं जे संबंध आहेत लोकांशी एक जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळं मला विरोधक कोण आहेत हे विषय सोडून द्या. पण मी चांगल्या मतानं निवडून येणार. मला आव्हान वगैरे काही नाही. आमचं एकच टार्गेट आहे, हे ज्या माळशिरस तालुक्यामध्ये जे भीडची प्रवृत्ती फोफावली त्या प्रवृत्तीला संपवायचं. अनेक लोक भाषणामध्ये उल्लेख करतात की ही व्यक्ती बाहेर गेला पाहिजे, पार्सल पाठवायचं. पण मी सांगतो ह्याला पाठवायचं नाही, इथं ठेवायचं. कारण राजकारण काय असतं, समाजकारण काय असतं, लोकांना त्रास काय असतो, लोकांना त्रास कशा पद्धतीने दिला ह्याची परतफेड सगळं करणार. परंतु याच पार्सलवाल्यांनी तुमच्यावर काल परवा टीका केल्याचं आम्हाला ऐकण्यात आलं. काय नेमकं त्याला उत्तर कसं असेल? आता खरं तर माने कुटुंब म्हणजे त्याला अगदी सहजासहजी फिरताना सुद्धा दिसते आणि त्याला झोपीतसुद्धा स्वप्न पडते ती की बाबा माने गौतम माने ही जर निवडून आली तर आपलं काय. त्याला भीती आहे. कारण त्याला माहीत आहे की आपण चुकीचं वागतोय आणि जिथं जिथं चुकीचं वागतोय तिथे तिथं ही ठामपणे त्याच्या मागं उभं राहणार. आणि आपल्याला जिथं जिथं आपण लोकांना त्रास देतोय त्या ठिकाणी ही येऊन अगदी छाताडाला धरून कपडे काढून मारायला सुद्धा भेटणार नाहीत ही त्याला माहीत आहे. आणि ओपन चॅलेंज सांगतो, ही लोकांना जे त्रास देतोय, अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त केलीत, भावाभावामध्ये भांडणं लावलेत. काळ असतो, तो काळ त्याचा संपला आहे. त्यामुळं त्याला अशा वागणुकीला, अशा प्रवृत्तीला आम्ही सर्व लोक आहेत. म्हणजे माझ्याबरोबर 5,000 तरुण आहेत की त्यांनीच मला या गोरवडे पंचायत समिती गणामध्ये उमेदवारी दिली. की हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे पक्षप्रवेश बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. मग हे काय आहे नेमकं? तुम्हाला सांगतो, पक्षप्रवेश आज तुम्ही 6 महिने झालं बघताय. ज्यांनी पक्षप्रवेश केले त्याच्या मागची जी लोक आहेत ते सगळे आमच्याबरोबर आहेत. तुम्ही बघा, त्यांनी प्रवेश केलेले लोक फोटो असतील, त्यातलं तेवढं ज्याने प्रवेश केला प्रमुख आहे तेवढाच राहिला आहे. मागची सगळी जी जनता आहे, ज्यांनी प्रवेश केलेत ते सगळी लोक परत
आहेत. जानकर साहेब मोहिते पाटलाच्या गटाबरोबर आहेत. मग जनता आहे तिथंच आहे, नेते फक्त काय ठराविक तिकडे गेलेत असं म्हणतात. नेते गेलेत पण कशासाठी गेलेत? ते महत्त्वाचं आहे. आता त्यांना चहा पाण्याची सवय लागली, बरं काहीतरी मिळेल. पण ह्यो बी हुशार गडी आहे, ते नुसतं तुकडा टाकतोय, बरं पण त्याला त्या तुकड्यापर्यंत सुद्धा पोचून देत नाही. कसं असतं, आपण आपल्या घराच्या समोर अनेक आता ते उल्लेख करत नाही मी, श्वान येतात, पण आपण काय करतो, तुकडा टाकतोस, समाधान करतो. पण विषय कसा आहे, हे गडी तुकड्यावरच आहे सगळं. त्यामुळे तुकडा जास्त दिवस पुरणार नाही. येणाऱ्या काळात ते सगळं गडी परत इकडे येणार आहेत. मग खासदार साहेबांनी जो नारा दिला आहे सुपडा सापचा, होईल यशस्वी? मी 100% खात्री देऊन सांगतो. कारण मी अगदी माझ्या पंचायत समितीत गाण्यातच नाही तर अगदी तालुकाभर फिरलो आहे. पण प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे, ही प्रवृत्ती बाहेर लावायची आहे. ही जी माळशिरस तालुक्यावर भाजपवाल्यांची अवलाद लाभली, ह्या असल्या घाणेरड्या अवलादीला त्याला हिथं थरात देऊन द्यायचं नाही. पण माझं तर मत असं आहे, तो हिथंच राहायला पाहिजे. मला त्याला समोर सामना करायचा. आणि मग आमचे विरोधक दुसरं कोणीच नाही, खरा विरोधक तेच आहे. बरोबर. कारण त्यांनी जे आज गोरगरिबांना त्रास देण्याचं काम चालू केले, या माळशिरस तालुक्यामध्ये नंगा नाच केला आहे, त्याला हितच उत्तर द्यायचं. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की चिन्ह नवीन आहे आपल्याला. आता तुमच्या मतदारसंघात तुम्ही आतापर्यंत काम केलं असेल जानकर साहेबांबरोबर, मोहिते पाटलाबरोबर. हे शिवसेना चिन्ह नवीन, हे मतदारांपर्यंत कसं पोहोचवत आहे आणि त्यासाठी काय आता तुमचा प्रोग्राम आहे? खरं तर उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. आज बी कार्यकर्ता आणि पुढे बी त्यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून राहणार. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची उमेदवारी मला मिळाली. या मतदारसंघामध्ये चिन्ह नवीन आहे, पक्ष नवीन आहे, पण माणूस तेच आहे. त्यामुळे ते माणूस बघूनच मतदान करणार. बाबा माने हाच पक्ष, हाच चिन्ह त्यांनी ठरवलेला आहे. त्यामुळे जरी चिन्ह नवीन असेल, थोडा वेळ लागला तर बाबा माने बघूनच ते पुढं बटन दाबणार आहेत. त्यामुळे मला कोणतीही शंका नाही. तुमच्या उमेदवाराविषयी सांगा आणि तुमच्या मतदारसंघाच्या विजनविषयी सांगा. काय डोक्यात संकल्पना आहे तुमच्या, आता तुमच्या लोकांची काय कामं करण्याचं? खरं तर मी उमेदवार नाहीच, आमची मिसेस रेश्माताई माने ही उमेदवार आहेत. बरोबर. परंतु ते जरी नवीन असल्या तरी मी खूप काम केले लोकांसाठी. ह्या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहीत आहे, मागच्या 3 महिन्यापूर्वी उत्तमराव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली निरादेवर संघर्ष पदयात्रा काढली होती. कारण ह्या लोकांना खूप त्या पाण्याची गरज आहे. कारण गेली 40 वर्ष झाले हे धरण बांधून, त्या धरणात हक्काचं म्हणजे 3 टीएमसी पाणी या 22 गावांच्या शेतकऱ्यांचं आहे, हक्काचं. ते पाणी मिळाल्यासाठी आम्ही 7 दिवस पदयात्रा काढली, अगदी पायी चालत. म्हणजे आम्ही संघर्ष करतो लोकांसाठी, जनतेसाठी. ही एक सुरुवात आहे. पण येणाऱ्या काळात जे निरादेवदरचं पाणी आहे ते पाणी आणून देण्याचं आमचा संकल्प आहे. पण पंचायत समिती हा एक स्थानिक असतात गोष्टी, सर्वसामान्याच्या अडीअडचणी असतात. त्या सर्वसामान्य लोकांसाठी काय वेगळी संकल्पना आहे का, किंवा त्यांच्यापर्यंत गल्लीबोळातील गोष्टी असतील, अडीअडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी कसा प्रयत्न? 100% तुमचं बरोबर आहे. पंचायत समितीमध्ये काय नसतं, किती छोट्या योजना असतात. कुठं शिलाई मशीन मिळते, ताडपदरी मिळते, कुठं शेती आवश्यक अवजारे जे असतात ते, ती काही योजना म्हणजे छोटी योजना आहे. पण आज जे आम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षाच्या धनुष्यबाणचे नवरोबा आहे, एकनाथ शिंदे साहेबाचं आज सरकारमध्ये ते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आणि त्यामुळं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, ते कामाची व्यक्ती आहे. आणि ते म्हणजे तळागाळात सर्वसामान्य जे त्यांचा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, त्याला ताकद देतात. आणि तोच कार्यकर्ता बाबा माने. त्यामुळे आज पंचायत समिती सदस्य तर मी होणारच आहे. पण मला खात्री आहे की ते या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्हा परिषद गट असू द्या, पंचायत समिती गण असू द्या, जे सर्वसामान्यातली जी गल्लीबोळातली तुम्ही म्हणला आता जी कामं आहेत छोटी छोटी, कोणाचे पाण्याचा प्रश्न असेल,
रोडचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, हे प्रश्न 100% मी सोडवणार. कारण तेवढी मला खात्री आहे की ते मला ताकद देणार आहेत. माझं तसं बोलणं झालं आहे आणि आमदार साहेब, खासदार साहेब आहे आमच्या पाठीमाग तर आहेतच, पण सत्यता आहे आम्ही काम विकास 100% करणार आहे. पण तुमचे विरोधक म्हणले 1 रुपयाचा निधी मिळू देणार नाही. हां ठीक आहे, आता शेवटी ते आपण बघतोयच. हे नुसता बोलबच्चन आहे, माझे आमदार आहे नुसता बोलबच्चन आहे, त्याचं फक्त बोलायचं काम करतो. 5 पैशात निधी मिळून दिलं नाही म्हणलं. दरेशीलबाईंनी रात्री भाषण केलं मांडव्यामध्ये. अनेक कोटीचा निधी आहे माळशिरस तालुक्यामध्ये, आमदार साहेबांनी दिला. त्याचं कुठं गेलं 5 पैशाने काय केलं, आणि त्यालाच निधी नाही. त्याला निधी कुठून द्यायचं, पडी काय गडी. लोकसभेला पडला, विधानसभेला पडला, अकलूजची नगरपालिकेतला तो दारुण पराभव झाला, आणि आता 85 जिल्हा परिषद तर 18-0 आणि 9-0 होणार आहे. अगदी सपडा साफ होणार आहे. अगदी मी काय भविष्यवाणी सांगत नाही, पण जनताच सांगते, लोकच सांगते ती की ही अवलाद आपल्याला नकोच. कारण त्यामुळे लोकांना खूप त्रास झाला आहे. शेवटी जाता जाता जनतेला तुमच्या मतदारसंघातल्या काय आव्हान असणार आहे, काय बघून त्यांनी मतदान करावं तुम्हाला? 100% तुमचं बरोबर आहे. जनतेला माहीत आहे किंवा तरुणांना माहीत आहे की बाबा माने हा लढणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांच्या सुखादुःखात येणारा कार्यकर्ता आहे, छोटी मोठी कामं करणारा कार्यकर्ता आहे. रात्रीच्या 12ला जरी फोन केला तर तो आपला फोन रिसिव्ह करून आपली अडचण सोडवतो, ही त्यांना खात्री आहे.